गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस एकदम चांगला आहे. वातावरण एकदम भारी पडलेलं आहे. आता मी निघालो माझ्या मुलांना उठवलं. हा आमचा चिंटू आणि ही आमचे तायडो मॅडोला भेटून थेट नाश्त्याच्या ताटावर पोचलो. नाश्ता केला, निघालो कामावरती. कामावरती जाताना ही सोनाई कंपनी आहे मित्रांनो. सोनाई कंपनी पहा कशी दिसते. सोनाई कंपनीमध्ये बरेचसे वर्कर काम करतात. आज माझा इंदापूर रूट आहे. इंदापूरला जात असताना हा कंपनी लागते. म्हटलं तुम्हाला दाखवावी, त्या हिशोबाने दाखवली. चहा प्यायची तलब झाली. चहा पिलो बालाजी हॉटेलमध्ये. चहा एकदम उत्कृष्ट होता. चहा पिऊन पुन्हा माझ्या कामावर निघालो. कामावर जात असताना डोक्यामध्ये बरेचसे काही विचार चालू असतात की नाही काम किती वाजता चालू करावं, आता कामाला गेल्यानंतर कुणाला भेटायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, कामाचं प्लॅनिंग लावणे, ह्या सगळं. आज समय बाजार या मॉलला व्हिजिट होती. समय बाजारमध्ये भरपूर प्रकारचे तेल असतात, आटा असतो, रवा असतो, मैदा असतो. समय बाजारला पोचलो, डिस्ट्रीब्युटर व्हिजिट केली, मॉल व्हिजिट केली आणि कामाची सुट्टी केली. मित्रांनो, आज जरा कामावरून लवकर सुट्टी झाली होती. सुट्टी झाल्यावर घरी जायचं काय लवकर मन नव्हतं म्हणून साठी ठरवलं की आज जरा बारामतीच्या बाहेरचा भाग फिरूया. बारामतीपासून म्हणजे नाही का पुण्यातून तो पालखी मार्ग आलेला आहे. तर त्या पालखी मार्गाचे भरपूर ठिकाणावरचं काम काही पेंडिंग होतं. बारामतीतलं पण काही ठिकाणाचं पेंडिंग होतं, पण आता ते काम पूर्ण झालं असं माझ्या मित्रांनी सांगितलं. मग आज जरा लवकर सुट्टी झाली होती तर ठरवलं की चला जाऊया नाही का, येऊया फिरणं पण होईल, बोर पण होणार नाही आणि जरा घरी जायचं मन नव्हतं म्हणूनसाठी मग थोडी लॉंग ड्राईव्ह पण होईल. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे रोडचं काम झालं आहे आणि रोड कशा प्रकारे झाला आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला तर बघूया मग आपण नवीन पालखी महामार्गाचं रस्ते कसे आहेत, रोड कसे आहेत, दोन्ही रोडच्या मध्ये झाडी कशी लावली, कोणत्या प्रकारची झाडी आहे, म्हणजे नाही का वातावरण आजचं एकदम क्लास आहे. चला तर बघूया मग. तर बघा मित्रांनो, हायवेचं कसलं जोरात काम झालं आहे. हायवेला एक खड्डा नाही की कुठं काम राहिले अशातला भाग नाही आहे. हायवे हा काटेवाडी जवळचा हायवे आहे. पुणे पंढरपूर हायवे आहे. यालाच पालखी महामार्ग असे हे म्हणतात. आता या हायवेला किती रोड टच घरं लगेच झाल्यात बघा. हायवेचं काम होताच लगेच घरं पण झाल्यात. आता हे दाखवतोय ते तुम्हाला वाटेल की हॉटेल आहे, परंतु हॉटेल नाही, हे घर आहे. रवाडा टाईप हे घर बांधले. ह्या घरात देखील आता लोक राहायला येणार आहेत. म्हणजेच काय, घराला घर पण देणारी माणसं ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेसच घराला घर पण येतं असं म्हटलं जातं आहे. अजून एक पुढं असंच घराचं बांधकाम चालू आहे. ते पण घराचं बांधकाम एकदम टॉपचा विषय आहे. घर एकदम क्लास आहे राहू. काय घराला नावं ठेवायला जागा नाही. घर आयुष्यात लय महत्त्वाचं आहे. बरं चला मित्रांनो, आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. आता घरी पोचलो. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि आता ब्लॉग संपवतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.